नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासमोर मायक्रोसॉफ्ट लर्नचा एक लर्निंग पाथ आहे, ज्याचं नाव आहे इव्हेंट आधारित सोल्युशन्स विकसित करा. आता हे नाव ऐकूनच अनेकांना वाटेल की आपण कुठल्या तरी रॉकेट सायन्सच्या क्लासमध्ये आलो आहोत. पण थांबा, आजचा आपला उद्देश हाच आहे की या तथाकथित अवघड विषयाला सोपं, मजेशीर आणि रोजच्या जगण्याशी जोडून समजून घ्यायचं. कल्पना करा की आपण एकत्र बसलो आहोत. स्क्रीनवर हा लर्निंग पाथ उघडला आहे आणि आपण गप्पा मारत तो समजून घेतोय. तर आजचा आपला मिशन आहे या तांत्रिक नावामागचा तंत्र सोप्या भाषेत उलगडणं. सुरुवात करण्याआधी मला एक प्रश्न पडतो. आजकालची ॲप्स इतकी वेगवान कशी असतात? आपण इथे काहीतरी करतो आणि तिकडे लगेच त्याचं अपडेट येतं. यामागे नेमकं काय जादू आहे? खूप छान प्रश्न आहे. आणि खरं सांगायचं तर ह्याच प्रश्नाचं उत्तर या संपूर्ण लर्निंग पाथमध्ये दडलेलं आहे. ही जादू नाहीये, तर एक अतिशय हुशार आर्किटेक्चर आहे, ज्याला इव्हेंट ड्रिव्हन किंवा इव्हेंट आधारित म्हणतात. एक सोपं उदाहरण घेऊया. आपण ऑनलाईन जेवण ऑर्डर करतो की नाही? हो, नेहमीच. तर ऑर्डर केल्यावर आपल्याला लगेच अपडेट येतं, ऑर्डर कन्फर्म्ड. मग रेस्टॉरंटनी जेवण बनवायला घेतलं की मेसेज येतो, प्रिपेअरिंग युअर मील. आणि डिलिव्हरी पार्टनर निघाल्यावर कळतं, आउट फॉर डिलिव्हरी. अगदी. इथे प्रत्येक टप्पा ही एक इव्हेंट म्हणजे घटना आहे आणि संपूर्ण सिस्टीम या घटनांवर प्रतिक्रिया देत आहे. एकमेकांना सतत काय झालं असं विचारण्याऐवजी घटना घडल्यावरच ती इतरांना कळवते. यामुळे सिस्टीम जास्त कार्यक्षम आणि वेगवान बनते. अच्छा, म्हणजे पॉलिंग करण्याऐवजी पुशिंग, सतत जाऊन विचारण्यापेक्षा काही घडलं की लगेच सांगणं. हे तर आपल्या रोजच्या संवादासारखंच आहे. बरं, या लर्निंग पाथमध्ये दोन मुख्य विभाग दिसतायत. एक आहे ॲज्युअर इव्हेंट ग्रिड आणि दुसरा ॲज्युअर इव्हेंट हब्स. ही नावं जुळ्या भावांसारखी वाटत असली तरी त्यांच्या कामात जमीन आसमानाचा फरक असावा. चला, मग पहिल्या नावापासून सुरुवात करूया. ॲज्युअर इव्हेंट ग्रिड हे नेमकं काय करतं? तर मग ॲज्युअर इव्हेंट ग्रिड याला आपण आपल्या सोसायटीचा एक सुपर स्मार्ट टेक्नो सॅव्ही वॉचमन समजूया का? म्हणजे असा वॉचमन ज्याच्याकडे एक टॅबलेट आहे आणि तो फक्त गेट उघडण्याचं काम नाही करत. हो, अगदी. पण हा वॉचमॅन थोडा जास्तच हुशार आहे. समजा तुमच्या घरी कुरिअर आलं. जुन्या पद्धतीचा वॉचमन काय करेल? तो तुम्हाला इंटरकॉमवर फोन लावेल. पण हा स्मार्ट वॉचमन काय करतो ते पाहूया. कुरिअर आल्याची घटना घडताच तो तुमच्या ॲपवर नोटिफिकेशन पाठवतो, तुमच्या स्मार्ट डोरबेलला अलर्ट करतो. आणि जर परवानगी दिली असेल तर तो कुरिअर एका सुरक्षित डिलिव्हरी लॉकरमध्ये ठेवून त्याचा कोड पाठवतो. बरोबर. त्याने एका घटनेची माहिती 3 वेगवेगळ्या ठिकाणी ज्यांना आवश्यक आहे त्यांना अचूकपणे पोहोचवली. इव्हेंट ग्रिड ॲप्लिकेशन्सच्या जगात नेमकं हेच काम करतं. ते एका सिस्टममधील घटनेचा निरोप दुसऱ्या अनेक संबंधित सिस्टम्सना विश्वासार्ह पद्धतीने पोहोचवतं. अच्छा, म्हणजे हा फक्त निरोप पोचवणारा नाही, तर कोणाला कोणता निरोप द्यायचा हे ठरवणारा एक इव्हेंट राउटर आहे. पण मला एक सांगा, या वॉचमॅनच्या उदाहरणात एक अडचण आहे. काय? समजा त्याने तुम्हाला नोटिफिकेशन पाठवलं, पण तुमच्या फोनचं इंटरनेट बंद असेल तर तो निरोप तर वाया गेला. इव्हेंट ग्रिड अशा परिस्थितीत काय करतं? इथेच तर खरी गंमत आहे आणि हा ह्या मॉड्यूलमधला एक महत्त्वाचा शिकण्याचा उद्देश आहे. इव्हेंट डिलिव्हरी आणि एरर हँडलिंग. आपला साधा वॉचमन कदाचित एकदा प्रयत्न करून सोडून देईल, पण इव्हेंट ग्रिड हार मानत नाही. जर समोरच्या ॲप्लिकेशनने निरोप स्वीकारला नाही, कदाचित ते ॲप तात्पुरतं बंद असेल किंवा नेटवर्कची समस्या असेल, तर इव्हेंट ग्रिड थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करतं. याला रिट्राय लॉजिक म्हणतात. अच्छा, पुन्हा प्रयत्न करतं. हो, ते काही तास किंवा अगदी एका दिवसापर्यंत तो निरोप पोचवण्याचा प्रयत्न करत राहतं, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची घटना वाया जाणार नाही. विचार करा, बँकेच्या सिस्टीममध्ये पेमेंट यशस्वी झाले, ही घटना घडली, पण बिलिंग सिस्टीमला तो निरोप पोचला नाही, तर किती मोठा गोंधळ होईल. इव्हेंट ग्रिड हे टाळतं. अरे वा, हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे विश्वासार्हता हे याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. आता दुसरा मुद्दा, सुरक्षा. आपला वॉचमन कोणालाही आत येऊ देत नाही. तो ओळख तपासतो. इव्हेंट ग्रिडच्या जगात ही ओळख कशी तपासली जाते? म्हणजे कोणीही उठून माझ्या ॲपला खोट्या घटना पाठवू शकतं का? समजा तुमची लॉटरी लागली आहे असं खोटं नोटिफिकेशन पाठवलं तर? नाही, अजिबात नाही. आणि हाच दुसरा शिकण्याचा उद्देश आहे, ॲक्सेस कंट्रोल. याला आपण VIP पार्टीचा बाउन्सर म्हणू शकतो. तो 2 गोष्टी तपासतो. एक म्हणजे ऑथेंटिकेशन, तू कोण आहेस, आणि दुसरा म्हणजे ऑथरायझेशन,
तुला आत येण्याची परवानगी आहे का? हां, बरोबर. इव्हेंट ग्रिडमध्ये प्रत्येक इव्हेंट पाठवणाऱ्याला म्हणजे पब्लिशरला आणि स्वीकारणाऱ्याला सबस्क्रायबरला आपली ओळख म्हणजे क्रेडेन्शियल्स सिद्ध करावी लागते. त्यामुळे फक्त अधिकृत ॲप्लिकेशन्सच एकमेकांशी संवाद साधू शकतात. तुमच्या लॉटरीचं उदाहरण घेतलं तर फक्त अधिकृत लॉटरी ॲप्लिकेशनच निकाल जाहीर झाला ही घटना पाठवू शकेल, दुसरं कोणी नाही. उत्तम. म्हणजे हा वॉचमॅन हुशार आहे, चिकाटी बाळगणारा आहे आणि कडक शिस्तीचा सुद्धा आहे. आता यातला तिसरा भाग, इव्हेंट्स कस्टम एंडपॉइंटवर पाठवणे, हे जरा जास्तच तांत्रिक वाटतंय. याचा अर्थ काय? म्हणजे वॉचमनला आपण सांगू शकतो का की माझं पार्सल घरी न देता शेजारच्या काकूंकडे दे? जवळजवळ तसंच. एंड पॉइंट म्हणजे निरोप स्वीकारण्याचा पत्ता. सहसा हे ॲझ्योरमधीलच इतर सेवांचे पत्ते असतात. पण कस्टम एंड पॉइंट म्हणजे आपण इव्हेंट ग्रिडला सांगू शकतो की ही घटना घडल्यावर याचा निरोप ॲझ्योरच्या बाहेर असलेल्या एका विशिष्ट वेब ॲड्रेसवर म्हणजे URL वर पाठव. अच्छा, म्हणजे ॲझ्योरच्या बाहेर सुद्धा? हो. उदाहरणार्थ, तुमच्या कंपनीच्या सेल्स सिस्टममध्ये एखादी मोठी डील फायनल झाली. ही एक घटना आहे. तुम्ही इव्हेंट ग्रिडला सांगू शकता की या घटनेचा निरोप थेट तुमच्या टीमच्या स्लॅक चॅनलवर पाठव. अरे वा. किंवा तुमच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल ट्रेलोमध्ये एक नवीन कार्ड तयार करण्यासाठी पाठव. म्हणजे तुम्ही अझूरच्या जगातील घटनांना बाहेरच्या जगाशी जोडू शकता. ही खूप मोठी क्षमता आहे. वाह. आता इव्हेंट ग्रिड बऱ्यापैकी स्पष्ट झालाय. हा एक असा हुशार पोस्टमन आहे जो महत्वाच्या, निवडक आणि एकेकत्या पत्रांची म्हणजे डिस्क्रीट इव्हेंट्सची अचूक आणि सुरक्षित डिलिव्हरी करतो. पण काय होईल जर पत्रांचा पूर आला तर? म्हणजे एकाच वेळी लाखो पत्र आली तर आपला हा एकटा हुशार पोस्टमन गोंधळून जाईल. मला वाटतं इथेच आपल्या दुसऱ्या मॉड्यूलची म्हणजेच ॲझ्योर इव्हेंट हब्सची एंट्री होते. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. इथेच या दोन सेवांमधला मूलभूत फरक स्पष्ट होतो. इव्हेंट ग्रिड हे महत्त्वाच्या पण संख्येने कमी असलेल्या घटनांसाठी बनलं आहे, जसं की एक नवीन युजर तयार झाला किंवा एक बिल जनरेट झालं. पण जेव्हा डेटाचा महापूर येतो, ज्याला आपण डेटा स्ट्रीम म्हणतो, तेव्हा इव्हेंट ग्रिडची दमछाक होते. डेटा स्ट्रीम? हो. कल्पना करा की एका फॉर्म्युला 1 गाडीला 300 पेक्षा जास्त सेन्सर्स लावलेले असतात, जे प्रत्येक सेकंदाला हजारो डेटा पॉइंट्स पाठवत असतात. हो, टायरचं प्रेशर, इंजिनचं तापमान वगैरे. अगदी. हा डेटाचा प्रचंड प्रवाह आहे. अशा वेळी तुम्हाला पोस्टमन नाही तर एक डेटा हायवे किंवा एक डेटा धरण लागतं. ॲझ्योर इव्हेंट हब्स हेच काम करतं. डेटा धरण हे उदाहरण आवडलं. म्हणजे नदीच्या प्रचंड प्रवाहावर धरण बांधून आपण पाणी अडवतो आणि मग गरजेनुसार वापरतो. इव्हेंट हब्ससुद्धा येणाऱ्या डेटाचा प्रचंड प्रवाह साठवून ठेवतं का? या मॉड्यूलमधला पहिला उद्देश आहे स्ट्रीमिंग डेटा कॅप्चर करणे. याचा याच धरणाशी काही संबंध आहे का? हो, नक्कीच. इव्हेंट हब्स येणाऱ्या लाखो करोडो घटनांना एका मोठ्या बफरमध्ये किंवा पाईपलाईनमध्ये साठवून ठेवतं. याला इंजेशन म्हणतात. इंजेशन? हो. याचा फायदा काय? समजा तुमचा डेटा ॲनालिसिस करणारा ॲप्लिकेशन काही कारणाने बंद पडला. जर डेटा थेट येत असता तर तो सगळा डेटा वाया गेला असता. पण इव्हेंट हब्समुळे तो डेटा काही काळासाठी म्हणजे 1 दिवसापासून ते काही दिवसांपर्यंत सुरक्षित राहतो. अच्छा. जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन पुन्हा सुरू होतं तेव्हा ते त्या पाईपलाईनमधून जिथे थांबलं होतं तिथून डेटा वाचायला सुरुवात करू शकतं. म्हणजे जसं आपण एखादा शो पॉज करतो आणि नंतर तिथूनच पुढे बघतो. अगदी तसंच. म्हणजे डेटाचा एकही थेंब वाया जात नाही. हे तर खूपच उपयोगी आहे. म्हणजे एक प्रकारे हा डेटासाठी DVR सारखं काम करतं. बरं. आता डेटा तर धरणात जमा झाला, पण या प्रचंड पाण्यातून आपल्याला हवी ती मासळी कशी पकडायची? म्हणजे या डेटा प्रवाहावर प्रक्रिया कशी करायची? याचं उत्तर इव्हेंट्सवर प्रक्रिया करणे या दुसऱ्या उद्देशात आहे. इथे आपण विमानतळावरच्या बॅगेज कन्व्हेअर बेल्टचं उदाहरण घेऊ शकतो. चेक इन केलेल्या सगळ्या प्रवाशांच्या बॅगा एकाच बेल्टवरून येतात. हो, पण प्रत्येकजण फक्त आपलीच बॅग उचलतो. बरोबर. इव्हेंट हब्सच्या डेटा प्रवाहाचंही तसंच आहे. अनेक वेगवेगळी ॲप्लिकेशन्स म्हणजे कन्झ्युमर्स एकाच डेटा प्रवाहाशी जोडलेली असू शकतात. एक ॲप कदाचित फक्त एरर शोधत असेल, दुसरं ॲप त्याच प्रवाहातून युजरच्या वर्तनाचा अभ्यास करत असेल आणि तिसरं ॲप फक्त रिअल टाईम डॅशबोर्डवर आकडे दाखवत असेल. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या कामापुरतं बघतो. हो. प्रत्येक ॲप्लिकेशन आपापल्या गरजेचा डेटा त्या प्रवाहातून उचलतो, इतरांना त्रास न देता. याला कन्झ्युमर ग्रुप्स म्हणतात. म्हणजे एकाच नदीच्या पाण्यावर शेती पण होते आणि वीज पण निर्माण होते. ठीक आहे.
म्हणजे एकाच डेटा स्रोताचा अनेक जण आपापल्या परीने वापर करू शकतात. आता मला सांगा, दिवाळीच्या सेलमध्ये जशी एखाद्या शॉपिंग वेबसाईटवर गर्दी वाढते, तसा डेटाचा प्रवाह अचानक वाढला तर हे धरण फुटणार नाही ना? म्हणजे स्केलिंग कसं होतं? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. इव्हेंट हब्स हे प्रचंड स्केलेबल आहे. म्हणजे ते आपली क्षमता गरजेनुसार वाढवू किंवा कमी करू शकतं. याची क्षमता थ्रूपुट युनिट्स किंवा प्रोसेसिंग युनिट्समध्ये मोजली जाते. सोप्या भाषेत सांगायचं तर हे हायवेवरच्या लेनसारखं आहे. अच्छा. जेव्हा ट्रॅफिक वाढतं तेव्हा तुम्ही जास्त लेन उघडू शकता. काही प्लॅन्समध्ये तर हे आपोआप होतं. त्यामुळे तुमची सिस्टीम कधीही क्रॅश होत नाही, मग डेटाचा प्रवाह कितीही वाढो. आणि बाउन्सर? हो, इव्हेंट ग्रिडप्रमाणे इथेही कडक ॲक्सेस कंट्रोलचा बाउन्सर आहेच, जो फक्त अधिकृत ॲप्लिकेशन्सनाच या हायवेवर गाडी चालवायची परवानगी देतो. आता सगळं ऐकून हे सेटअप करायला खूप प्रोग्रामिंग लागत असेल असं वाटतंय. यात काही शॉर्टकट आहे का? नक्कीच आहे. आणि तोच या मॉड्यूलचा शेवटचा भाग आहे, इव्हेंट हब्स क्लायंट लायब्ररी. हे म्हणजे तुम्हाला गाडी चालवायची असेल तर तुम्हाला स्वतः इंजिन बनवण्याची गरज नाही. कंपनी तुम्हाला तयार गाडी आणि चावी देते. बरोबर. तसंच मायक्रोसॉफ्ट डेव्हलपर्सना तयार लायब्ररी म्हणजे SDKs देतं. या लायब्ररीमुळे डेटा पाठवण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी लागणारा क्लिष्ट कोड लिहिण्याची गरज पडत नाही. काही सोप्या कमांड्स वापरून डेव्हलपर इव्हेंट हब्सशी जोडू शकतात. यामुळे त्यांचा वेळ वाचतो आणि ते ॲप्लिकेशनच्या मुख्य कामावर लक्ष केंद्रित करू शकतात. म्हणजे थोडक्यात इव्हेंट ग्रिड हे एका हुशार आणि विश्वासू कुरिअर बॉयसारखं आहे, जे एक महत्त्वाचं पार्सल अचूक पत्त्यावर पोहोचवतं. तर इव्हेंट हब्स हे मुंबईच्या लोकल ट्रेनच्या प्लॅटफॉर्मसारखं आहे, जे एकाच वेळी हजारो लोकांची गर्दी म्हणजे डेटा सांभाळतं आणि प्रत्येकाला आपापल्या गाडीत बसायची संधी देतं. तुम्ही अगदी छान सारांश दिला. आणि आता हे सगळं एकत्र जोडून पाहूया. अनेक आधुनिक सिस्टम्समध्ये या दोन्ही सेवा एकत्र वापरल्या जातात. हो का? कसं? उदाहरणार्थ एका स्मार्ट सिटी प्रोजेक्टमध्ये विचार करा. शहरातल्या हजारो ट्रॅफिक सेन्सर्सकडून येणारा सततचा डेटा म्हणजे डेटाचा महापूर इव्हेंट हब्समध्ये जमा होईल. त्यावर ॲनालिसिस करून ट्रॅफिक पॅटर्न समजून घेतले जातील. पण जेव्हा एखादा सेन्सर अपघात झाला, अशी एकच पण अतिशय महत्त्वाची घटना म्हणजे डिस्क्रीट इव्हेंट पाठवेल, तेव्हा ती इव्हेंट ग्रिडमार्फत थेट पोलीस आणि ॲम्ब्युलन्सच्या सिस्टमला पाठवली जाईल. इथे दोन्ही सेवा आपापली भूमिका उत्तम प्रकारे बजावत आहेत. आता मला एक प्रश्न पडलाय, डेव्हलपर्स इथे काय चूक करू शकतात? म्हणजे इव्हेंट ग्रिडच्या जागी इव्हेंट हब्स वापरलं किंवा उलटं केलं तर काय होईल? ही एक खूप सामान्य आणि महागडी चूक आहे. मी एका स्टार्टअपसोबत काम केलं होतं, जिथे त्यांनी त्यांच्या ॲप्लिकेशनमधील प्रत्येक छोट्या मोठ्या क्रियेचा लॉग पाठवण्यासाठी इव्हेंट ग्रिड वापरलं होतं. अच्छा. सुरुवातीला सर्व ठीक होतं, पण जसे युजर्स वाढले तसे सेकंदाला हजारो लॉग इव्हेंट्स तयार होऊ लागले आणि इव्हेंट ग्रिड प्रत्येक इव्हेंटसाठी पैसे आकारतं. अरे देवा. महिन्याच्या शेवटी त्यांना आलेलं बिल पाहून धक्काच बसला. त्यांना तिथे इव्हेंट हब्स वापरायला हवं होतं, जे अशा मोठ्या डेटा प्रवाहासाठी कमी खर्चात काम करतं. चुकीचं साधन निवडल्याने तंत्रज्ञान चालतं, पण ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. हा एक महत्त्वाचा धडा आहे. हां, तर खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे फक्त काय काम करतं हे नाही, तर कोणत्या कामासाठी कोणतं साधन योग्य आहे हे ओळखणं गरजेचं आहे. आजची ही चर्चा खरंच खूप माहितीपूर्ण झाली. आपण दोन महत्त्वाच्या सेवा, त्यांची कामं, त्यांच्यातले फरक आणि ते कुठे वापरायचे हे सोप्या उदाहरणांमधून समजून घेतलं. आणि हे ज्ञान फक्त ॲझ्युअरपुरतं मर्यादित नाही. इव्हेंट आधारित विचारसरणी ही आधुनिक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा पाया आहे. मग ते शेअर बाजाराचे लाईव्ह अपडेट्स असोत, ऑनलाईन गेमिंगमधल्या घटना असोत किंवा IoT डिव्हायसेस असोत, सगळीकडे हीच संकल्पना वापरली जाते. नक्कीच. ही चर्चा संपवण्यापूर्वी ऐकणाऱ्यांसाठी एक छोटासा विचार. आपण तंत्रज्ञानाबद्दल बोललो, पण जर आपण आपल्या वैयक्तिक आयुष्याला एक इव्हेंट आधारित सिस्टम मानलं तर विचार करा, आपल्या आयुष्यातल्या कोणत्या घटना आहेत ज्या तुमच्यासाठी इव्हेंट ग्रिडच्या महत्त्वाच्या पार्सलसारख्या आहेत, ज्यावर तुम्हाला लगेच लक्ष द्यायला आवडेल? आणि दुसरीकडे रोजच्या कामांचा, ताणतणावाचा आणि माहितीचा जो महापूर आपल्यावर येत असतो, त्याला सांभाळण्यासाठी तुमचं वैयक्तिक इव्हेंट हब काय आहे, जे तुम्हाला हा गोंधळ व्यवस्थापित करायला मदत करतं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?